नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अंबुज, नीरज, सरोज हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अंबुज, नीरज, सरोज हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, ओखळ पांढरे होणे। तर ओखळ पांढरे होणे या वाक्यप्रचार योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता अर्थ होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, खूप द्रव्य प्राप्ती होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, अर्ज उर्फ इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? अर्ज उर्फ इनाम हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त। तर सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, स ला ते हे प्रत्यय द्वितीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, कृष्णा नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, नळगंगा हे धरण बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी। तर फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर सुपारी या फळासाठी श्रीवर्धन हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात? कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, कफूरच्या पेशी यकृत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? पाणी पंचायत। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंखे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल।
प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या एका राज्याची होती? भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? LPG गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते घटक असतात? तर LPG गॅसमध्ये ब्युटेन व आयझोब्युटेन हे मुख्य घटक असतात. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक पशु दिवस. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. अणुशक्ती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? अणुशक्ती आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर अणुशक्ती आयोगाची स्थापना सन 1948 या वर्षी अणुशक्ती आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1948 या वर्षी राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. मुस्लिम लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीग यांची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना सन 1906 मध्ये ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22. युनिसेफ या संघटनेचं यांचं कार्य खालीलपैकी कशा संबंधित आहे? युनिसेफ ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तर या संघटनेचं कार्य खालीलपैकी कशा संबंधीचं कार्य आहे? तर यांचं कार्य बालक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. आळस हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द आहे? आळस या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थी शब्द सांगायचा आहे. आळस. तर आळसच्या विरुद्ध या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्साह या ठिकाणी आळस या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. मेरी कोम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मेरी कोम ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? नाबार्डचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? नाबार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डचं मुख्यालय मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? जिना हाऊस. तर जिना हाऊस हे मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हिंदी दिवस. तर जागतिक हिंदी दिवस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 10 जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट. तर विवा शिरवाडकर या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 29. पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कारला मळवणी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? कारला व मळवणी या लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या लेणी पुणे जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 31. दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास महाराज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. तिलांजली देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे
ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अलंकारिक शब्द आहे आज्ञावेताळ. तर आज्ञावेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर आज्ञावेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य. आज्ञावेताळ या शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. अक्का, अण्णा, ताई, भागरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी. तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त. तर सूर्यास्त स्वर संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1972 या वर्षी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे. तर मी निबंध लिहिला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 झाकले माणिक वाक्यप्रयोग योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक. तर झाकले माणिक म्हणजेच साधा पण सद्गुणी मनुष्य आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 10 मानवी गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? मानवी गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे? तर एकूण गुणसूत्र हे 46 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी हा जास्तीत जास्त 6 महिने एवढा असावा लागतो. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड या राज्याशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूया. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक 14 श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? तर श्रवण या शब्दापासून श्रवणीय ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. खालीलपैकी समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण कोणतं असेल? समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. तर मीठ भाकर हा शब्द समाहार द्वंद्व यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. जागतिक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिवस. तर 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस असतो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंडित जवाहरलाल नेहरू शांतिवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या एका देशाशी संबंधित आहेत? तर मलाला युसुफजई या पाकिस्तान या देशाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 19 पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या एका खेळाशी पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत? पी.व्ही. सिंधू. तर बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? लघु. लघु म्हणजेच लहान. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दीर्घ या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 21 तुंतुने वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. तुंतुने वाजवणे. तुंतुने. तर तुंतुने वाजवणे म्हणजेच पुन्हा पुन्हा तेच सांगणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणतं आहे?
तर मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव आहे। प्रश्न क्रमांक 30 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? तर जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड यांचा स्त्राव हा होत असतो। प्रश्न क्रमांक पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर, तर पंडित रविशंकर हे सितारवादक या वाद्याशी ते संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट, तर कलम 356 या ठिकाणी या कलमानुसार राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात येते। प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या एका साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला नाही? खालीलपैकी कोणत्या एका मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? तर पु ल देशपांडे या साहित्यिकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही। प्रश्न क्रमांक 27 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे कोणत्या एका कंपनीचे संस्थापक आहेत? तर इन्फोसिस कंपनी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या एका छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? तर मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती। प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून काही मदत करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। थँक्यू।